क्षेत्र जास्त आहे त्या ठिकाणी जवळपास 13% जास्त साखरेचा उतारा होते. ऊसाचं उत्पादन सुद्धा चांगले होते. सरासरी आता मी पाहिलं की दत्त शिरोळ कारखाना आहे, एकरी 55 टन सरासरी ऊस उत्पादन आहे. म्हणजे एका शेतकऱ्याचं नाही, सगळ्या शेतकऱ्यांची सरासरी काढली एकरी 35 टन आहे. म्हणून आपल्याला सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा ऊसाचं एकरी उत्पादन कसं वाढवता येईल याचा प्रामुख्याने विचार करायचा आहे. पण सगळ्यात महत्वाचं कारण आहे ते सेंद्रिय खतांचा अभाव. हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे. त्याचप्रमाणे लागवड तंत्र एक आहे. ऊसासाठी पाणी व्यवस्थापन आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन याशिवाय काही आपत्कालीन परिस्थिती आहे, कीड आहे, रोग आहे, हवामानातला काही बदल आहे. या सगळ्या बाबींमुळे ऊसाच्या उत्पन्नावर परिणाम होतो. पुढे काय आता ऊसाचं उत्पादन वाढवायचं पहिला मुद्दा आपण टप्प्याटप्प्याने जाऊया. जमिनीचं आरोग्य व्यवस्थापन. ऊसासाठी जर प्रामुख्याने आपण जर विचार केला तर ऊसासाठी जमीन सगळ्यात महत्वाची आहे. मध्यम ते भारी जमीन पाहिजे. जमिनीचा पीएच साधारणपणे 6.5 पासून 8 पर्यंत पीएच चालतोय. याच सामूची किंवा याच पीएचची जमीन का पाहिजे? कारण या पीएचच्या दरम्यान पिकाला सगळ्या प्रकारचं अन्नद्रव्य उपलब्ध होते, पाणी उपलब्ध होते. पिकाची कॅपॅसिटी राहते जमिनीतून अन्नद्रव्य घेण्याची, पाणी घेण्याची. म्हणून हा जो पीएच आहे ज्याला मराठीमध्ये आपण सामू, तर या सामूच्या दरम्यान जर आपल्या जमीन असेल तर निश्चित आपल्या ऊसाचं उत्पादन चांगल्या प्रकारे. आता या पट्ट्यामध्ये बरेचसे शेतकरी हलक्या जमिनीमध्ये लागवड करतात. उजनीच्या पट्ट्यामध्ये आपण पाहिलं पण हलक्या जमिनीमध्ये पोटॅश किंवा पालाश खत जे आहे, स्फुरद खत आहे, मॅग्नेशियम आहे, सूक्ष्म अन्नद्रव्याची फार मोठ्या प्रमाणात कमतरता भासते. म्हणून ऊसासाठी मध्यम ते भारी जमीन असली पाहिजे. आणि हलक्या जमिनीमध्ये जर ऊसाची लागवड केली तर त्या ठिकाणी मात्र माती परीक्षण केलं पाहिजे. आणि माती परीक्षणाच्या आधारे मग आपण दिशा ठरवली पाहिजे की आपल्या शेतामध्ये ऊसासाठी कोणती खतं देता येईल, कोणती सेंद्रिय खतं देता येईल. आता या स्लाइडमध्ये आपण पहिला मुद्दा घेतलेला आहे मशागत आणि लेवलिंग. पण जमिनीची निवड ही सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. त्या ठिकाणी सिंचनाची व्यवस्था आहे का? जमीन सोडियम पासून मुक्त आहे का? चुनखडीचं प्रमाण 5% खाली आहे का? सोडियमचं प्रमाण 15% खाली आहे का? म्हणून माती परीक्षण करून बघा. आणि चुनखडीची जर जमीन असेल तर मग त्या ठिकाणी आपल्याला खताचं नियोजन करावं लागेल. त्या ठिकाणी अमोनियम सल्फेट असेल, युरियाच्या ऐवजी अमोनियम सल्फेट वापरावं लागेल. स्फुरदसाठी डायमोनियम फॉस्फेट किंवा डीएपी वापरावं लागेल. पालाससाठी एसओपी वापरावं लागेल. म्हणजे माती परीक्षणाच्या आधारे आपल्याला खताचं नियोजन निश्चित करता येईल. कुठली खतं त्या ठिकाणी वापरली पाहिजे. जमिनीमधलं कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅश हे जर आपल्याला ऊसासाठी जर उपलब्ध करायचं असेल तर मग आपल्याकडे माती परीक्षणाचा रिपोर्ट असणं आवश्यक आहे. क्षारपड जमिनी आहेत. क्षारयुक्त जमिनीमध्ये प्रामुख्याने ऊस जर लावला तर त्याची उगवण लवकर होत नाही. मग उगवण लवकर होत नाही तर अशा जमिनीमध्ये रोपांची लागवड केली पाहिजे. आपली जमीन जर क्षारपट असेल किंवा सरीच्या बदलेला रोपांची लागण केली पाहिजे. पण क्षारपट जमिनीमध्ये सहसा ऊसाची लागण करू नये. अशा जमिनीमध्ये ऊसाला फुटत नाही, ऊसाची उगवण लवकर होत नाही. म्हणून ज्यांच्या जमिनी क्षारपट आहेत त्या शेतकऱ्यांनी एक दक्षता घेतली पाहिजे. त्या ठिकाणी सेंद्रिय खताचा वापर हा केलाच पाहिजे, तरच त्याचा फायदा आहे. अन्यथा या जमिनीमधून ऊसाचं उत्पादन एकदम कमी येणार. रासायनिक खताचं आहे, सूक्ष्म अन्नद्रव्य आहे, दुय्यम अन्नद्रव्य आहे, जैविक खतं आहेत, पिकाची फेरपालट आहे. या सगळ्या गोष्टी जर साध्य केल्या तर ऊसाचं आपल्याला निश्चित अपेक्षित उत्पादन मिळेल. ऊसाची जमीन जर कडक असेल, एकदम हार्ड जमीन असेल तर मुळात आतमध्ये जाणार नाही, फुटवाच फुटणार नाही. सबसॉइलर म्हणतो आपण किंवा मोल नांगरणी त्याची नांगरट केली पाहिजे. जे मशागत आहे तितकीच महत्वाची आहे. आता सेंद्रिय खताचा वापर करत असताना किती खतं असावीत? ज्या शेतकऱ्याला एकरी 100 टनाच्या पुढे ऊसाचं उत्पादन काढायचंय त्या शेतकऱ्याच्या जमिनीच्या मातीची जर तपासणी केली, तिचं ऑर्गॅनिक कार्बन,
आम्ही सांगतो की 100 टनासाठी निदान 1% ऑर्गॅनिक कार्बन पाहिजे, सेंद्रिय कर्ब 1% पाहिजे. तुमच्या जमिनीमध्ये निदान 0.8% तरी पाहिजे. सेंद्रिय कर्बाचं प्रमाण हलक्या जमिनीमध्ये जर गेलं तर 0.5% पर्यंत आहे, भारी जमिनीमध्ये 0.75 पर्यंत आहे. म्हणजे आपल्याला 1% पर्यंत जायचं. सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढवलं पाहिजे. आणि याकरता सेंद्रिय कर्ब आपल्याला किती द्यावा लागेल? साधारणपणे ऊसाच्या पिकाला सेंद्रिय खत देत असताना आपण पूर्वी शिफारस केलेली आहे की एकरासाठी 10 टन शेणखत. पण आपल्याला काढायचं आहे ऊसाचं उत्पादनच टाकायचे 100 टन. त्या मळीमध्ये नत्र स्फुरत पालाश हे शेणखतापेक्षा जास्त आहे. त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे कारखान्याकडची मळी आपल्याला वापरतो. बऱ्याचशा शेतकऱ्यांना कोंबडी खत माहीत आहे. एकराला 3 टन कोंबडी खत वापरलं पाहिजे. ते पण त्याच्यावर प्रक्रिया केलेली पाहिजे. नाहीतर डायरेक्ट जर उष्ण असं ते कोंबडी खत जर वापरलं तर त्या ठिकाणी सगळी रोपं जी आहेत लावलेली पिवळी पडतात, प्रसंगी ती मरतात सुद्धा. म्हणून कोंबडी खत त्या ठिकाणी वापरलं पाहिजे. गांडूळ खत सगळ्यांना माहीत आहे. एकराला 3 टन गांडूळ खत वापरलं पाहिजे. बगेजची आश आहे, बगेजची राख आहे, जिच्यामध्ये सगळ्यात जास्त पोटॅशचं प्रमाण आहे. मी आता कोल्हापूर जिल्ह्यातल्या आपल्या सांगली जिल्ह्यातल्या काही कारखान्यावर जात असतो. शेतकरी मोठ्या प्रमाणात बगेजची राख वापरतात. आणि बगेजची राख आहे त्याच्यामध्ये पोटॅश चांगलं असते. ऊसाची जाडी जर चांगली काढायची असेल, आपल्याला वजन वाढवायचं असेल तर हे बगेजची राख, त्याच्यामध्ये सिलिकेटचं प्रमाण किंवा सिलिकॉनचं प्रमाण हे सगळ्यात जास्त आहे. आणि त्या सिलिकॉनमुळं ऊसामध्ये रिकव्हरी वाढते, ऊसाचं वजन पण वाढतं, ऊसाची लांबी पण वाढते. तर मी सांगली जिल्ह्यामध्ये पाहिलं की शेतकरी बगेजची मोठ्या प्रमाणात वापरतात आणि खरोखर त्याचा फायदा फार मोठा आहे. आपल्याकडच्या जमिनीमध्ये बऱ्याचशा ठिकाणी होमणीचा प्रॉब्लेम भेडसावतो, वाळीचा प्रॉब्लेम भेडसावतो. मग या खताबरोबर जर आपल्याला निंबोळीची पावडर किंवा निंबोळीची पेंड जर वापरता आली, अनेक रोगांना, किडीला, होमण्यासारख्या किडीचा सुद्धा या ठिकाणी आपण बंदोबस्त करू शकतो. आणि हे सगळं केल्यानंतर सगळ्या शेतकऱ्यांना माहित आहे, ऊस लावल्यानंतर आपण शेणखत, गोमूत्र, काही ठिकाणी आपण जीवन खत वापरतो, गूळ वापरतो, बेसन पीठ वापरतो. त्याला जीवामृत म्हणतात. त्या जीवामृताचा जरी वापर केला दर महिन्याला अगदी 8-9 महिन्यापर्यंत, तरी ऊसाचं आपल्याला अपेक्षित उत्पादन 100 टनापर्यंत जाण्यासाठी मी जी आकडेवारी सांगितली, तर या आकडेवारीची पूर्वी 28 टनापर्यंत झाली पाहिजे. पण नाही 28 टन झाले तर निदान 50% तुम्हाला मार्ग मी सांगितलेले आहेत. प्रत्येकाला शेणखत मिळेल नाही, प्रत्येकाला कंपोस्ट मिळेल असं नाही, पण 65 सगळ्यांना मिळणार आहे. तागाचं पीक आपल्याला घेता येणार आहे. प्रसंगी 2-2 तागाची पिकं घेणारे शेतकरी आहेत. 100 टनाकडे जायचे. सोलापूर जिल्ह्यामध्ये मेंढ्यांचे प्रमाण जास्त आहे. मेंढ्या सुद्धा शेतामध्ये बसवता येतात. एकूणच हे सगळे जे प्रयत्न करायचे ते आपल्याला जमीन सुपीक करायची, समृद्ध करायची, श्रीमंत करायची. आणि जर एवढी जमीन जर समृद्ध असेल तर निश्चित जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या वाढणार आहे, जीवाणूंची कार्यक्षमता वाढेल. आणि जर जीवाणूंची संख्या जर वाढली तर सगळ्या प्रकारचं अन्नद्रव्य जमिनीमध्ये जे आहे, नत्र असेल, स्फुरद असेल, पालाश असेल, ते ऊसाच्या पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम हे जीवाणू करतात. म्हणून सेंद्रिय खत जे आहे ते फार महत्वाचं आहे. जमिनीचा कर्ब आहे. कर्ब हा ऊसाच्या शेतीचा आत्मा आहे. तर गेल्या वर्षी एका शेतकऱ्यांनी सोनेरा कारखान्यावर मी असंच माहिती सांगत असताना मला तुम्ही फक्त सांगा, मी करतो. पहिल्यांदा त्यांनी पाचड काढलं, तागाचं पीक काढलं, जमिनीमध्ये मेंढ्या बसवल्या, कंपोस्ट टाकलं, राख टाकली, शेणखत टाकलं,
जमिनीचं फूल किंवा जमिनीची सुपीकता ही सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. ऊसाच्या शेतीमध्ये याचा विचार केला पाहिजे. 2 नंबरचा मुद्दा आहे ऊसाच्या सुधारित जातीचे बियाणे. आता सुधारित जातींची माहिती मी स्वतंत्र देतो, पण शुद्ध आणि निरोगी बियाणं पाहिजे. सगळ्यांना माहिती आहे की ऊसाचं बियाणं जे आहे दशी पडलेलं, तुरा आलेलं, कांड्यावर मुळ्या फुटलेलं, कांडेकिडीचा प्रॉब्लेम असलेलं, जास्त वयाचं 11 महिन्यापेक्षा जास्त वयाचं ऊसाचं बियाणं वापरायचं नाही. तर ऊसाचं बियाणं वापरत असताना लांब कांड्याचं, थोडस जाड रस्त्याचं, फुगीर डोळ्याचं, निरोगी असं बियाणं वापरलं गेलं पाहिजे. रोगमुक्त बियाणं वापरलं पाहिजे, कीडमुक्त बियाणं वापरलं पाहिजे. आम्ही सांगतो 9 ते 11 महिन्याचं बियाणं वापरलं पाहिजे. आता ज्या वेळेला मी हे शास्त्रज्ञ म्हणून सांगत होतो, पण आता शेतकऱ्यापर्यंत पोहोचतो आतमध्ये. 9 ते 11 महिन्याचा ऊस कदाचित तो 8 कांड्यावर असेल, कदाचित 22-24 कांड्यावर असेल. पण ऊसाच्या कांडी 9 ते 11 महिन्याचा ऊस जो आहे, साधारणपणे 15 ते 18 कांडे असलेला ऊस लागवडीसाठी योग्य. आता हे महिने आणि वय ते काढून टाकू आपण, की ऊसाला कमीत कमी 15 ते 18 कांडे असली पाहिजे. म्हणजे ते बरोबर आपला ऊस जो आहे ते 9-10 महिन्याचा भरतो. आणि अशा वयाचा ऊस वापरला पाहिजे. ऊसामध्ये पाणी पाहिजे, 65% तरी पाणी पाहिजे त्या कांड्यांमध्ये. वाळलेली कांडे नकोय. आता आम्ही पाडेगावमध्ये 3-4 व्हरायटी दिल्या. 150006, 150012, 130007. आता महाराष्ट्रभर मी फिरत असताना बरेचसे नर्सरीवाले किंवा शेतकरी सांगतात, अहो सर या जातीची उगवण कमी, त्या जातीची उगवण कमी आहे, किंवा एखाद्या जातीची जास्त आहे. आता 130007 ची लोकांनी मला सांगितलं 100% उगवण आहे. मग 1506 ला काय झालं किंवा 1512 ला काय झालं? त्या नवीन जाती आहेत. या जातीचं मात्र 10 महिने वयाचं बियाणं वापरलं पाहिजे. ते पुढे गेले तर त्याचे डोळे थोडेसे झूम होतात आणि जुने डोळे झाले ते उगवणीला अडचण येते, त्याच्यावर कपणी तयार होते. आणि मग असे जर डोळे वापरायचे असेल तर त्या ऊसाला आपल्याला रात्रभर चुन्याची निवडी वगैरे मी सांगणार नाही, पण निदान पाण्यात तरी भिजवून ठेवलं पाहिजे. म्हणजे त्या डोळ्यावरची जी साल आहे, कवर आहे, ते थोडासा सॉफ्ट होतो आणि उगवण चांगल्या प्रकारे होऊ शकते. म्हणून बियाण्याची निवड हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. 3 वर्षातून एकदा बियाणं बदललं पाहिजे. विविध कार्यक्रमांसाठी 2000 चौरस फुटाचा AC बँकवेट हॉल, हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह, लग्न समारंभ, रिसेप्शन, वाढदिवस, सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये. पत्ता 195 बुधवार पेठ, सम्राट चौक, चिडगुप्कर हॉस्पिटल समोर, सोलापूर. संपर्क 8956 03 31 00 आणि 8956 03 31 01.